मोठा मुलगा अर्जुन 15 वर्षाचा होता आणि 2 नंबरचा मुलगा राज 12 वर्षाचा होता. त्यापेक्षा लहान मुलगा अमोल 10 वर्षाचा होता आणि सर्वात लहान मुलगी लक्ष्मी फक्त 5 वर्षाची होती. ईश्वरी ताईच्या पतीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला होता. तेव्हापासून ती अगदी गप्प असायची. कोणाशी काहीच बोलत नव्हती. रात्रीच तर तिचा नवरा बायको मुलांसोबत अगदी हसत खेळत गप्पा मारत बसला होता. मुले काही वेळ वडिलांसोबत मज्जा मस्ती करून आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. तेवढ्यात ईश्वरीताईचा नवरा तिला म्हणाला, ईश्वरी, मला खूप अस्वस्थ वाटत आहे. छातीत देखील थोडेसे दुखत आहे. हे ऐकताच ईश्वरीताई घाबरली. आपण डॉक्टरांकडे जाऊ म्हणाले. पण ते म्हणाले, त्याआधी तू एक काम कर, माझ्यासाठी एक कप चहा बनवून आण. ती पटकन किचनमध्ये गेली. पण जेव्हा ती चहा घेऊन खोलीत आली तेव्हा तिचा नवरा जमिनीवर कोसळला होता. समोरचे दृश्य पाहून ईश्वरीताईच्या हातातून चहाचा कप सुटला. ती मोठ्याने ओरडली आणि नवऱ्याजवळ गेली. त्याचे तळहात घासू लागले. पण तोपर्यंत तो हे जग सोडून गेला होता. ईश्वरीताईचे जग उद्ध्वस्त झाले होते. ती रडत आणि ओरडत तिच्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मुलांनी जेव्हा आईचा रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते सर्वजण आईकडे धावत गेले. वडिलांना अशा अवस्थेत पाहून मुले घाबरली. शेजारचे लोक देखील जमले होते. डॉक्टरांना बोलवण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे सर्व अचानक कसे झाले हे समजलेच नाही. शेजारचे आणि नातेवाईक ईश्वरीताईचे सांत्वन करून निघून गेले होते. नवऱ्याची शेतजमीन होती आणि ही शेतीच त्याचे कमवण्याचे एकमेव साधन होते. मुले देखील अजून लहान होती आणि शिकत होती. अर्जुन आणि राज दोघेही अभ्यासात खूप हुशार होते. त्यामुळे ईश्वरीताई त्यांना शेतात कामे करू देत नव्हती. त्यामुळेच ईश्वरीताईने तिच्या शेतात इतर माणसे कामाला ठेवली आणि त्यातून जी कमाई यायची त्यातूनच ती तिच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करत होती. दोन्ही मुले मोठी तर खूप चांगले शिक्षण शिकत होते. परंतु धाकटा मुलगा अमोल अभ्यासामध्ये खूप कमजोर होता. धाकटी मुलगी देखील आपल्या मोठ्या भावांसोबत अभ्यास करायचे. असेच दिवस सरत होते. अर्जुन आणि राज खूप शिकले आणि आता अधिकारी झाले होते आणि मुलीने देखील चांगल्या मार्काने ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. धाकटा मुलगा दिवसभर मित्रांसोबत गावभर फिरायचा किंवा घरी असला की आईला घरकामात मदत करायचा. त्यामुळे घरातले बरेच कामे त्याच्याच वाट्याला येत होते. घरातील सर्वजण त्यालाच कामे सांगायचे. अमोल, सामान घेऊन ये. अमोल, आईला डॉक्टरकडे घेऊन जा. आईचे औषध घेऊन ये. आम्हाला ऑफिसला जायचे आहे. आमचे कपडे इस्त्री करून आण. दोन्ही भाऊ त्याला खूप कामे सांगायचे. पण अमोल काही न बोलता सर्व कामे करायचा. तरीही ते म्हणायचे, अमोल, तू तर घरामध्ये रिकामाच बसलेला असतोस. असे कर, भांडी देखील तूच घास. स्वयंपाक लक्ष्मी बनवेल. खरं तर धाकटी मुलगी लक्ष्मी अमोलपेक्षा 5 वर्षांनी लहान होती. पण तिने कधीच त्याला मोठ्या भावाप्रमाणे दादा अशी हाक मारली नाही, ना कधी त्याला आदराने बोलली होती. जेव्हा तिला राग आई रागवायची की त्यालाही दादा म्हणत जा, तो तुझा मोठा भाव आहे, जरा आदराने बोल, तेव्हा ती म्हणायची, आई, या अडाणी माणसाला काय आदराने बोलायचे? आणि आई, घरात कोण याचा आदर करतात म्हणून मी देखील याचा आदर करावा? जाऊ दे, सोड. हे सगळं लक्ष्मीचे बोलणे ऐकून अमोल हसायचा आणि म्हणायचा, आई, ही माझी लहान बहीण आहे. तिला काहीही बोलू नकोस. तिला जे बोलायचे आहे ते बोलू देत. आणि मग लक्ष्मीला म्हणायचा, हे बघ लक्ष्मी, मी भांडी देखील घासेन आणि आईला स्वयंपाक बनवायला देखील मदत करेन. तू काळजी करू नकोस. आणि तेव्हा मग अमोलचे बोलणे ऐकून लक्ष्मी खूप खुश व्हायची की किचनमधील अर्धी कामे तर अमोल करत होता. पण तरीही त्याच्या आईची इच्छा होती की तो 4 पैसे कमवू शकेल असे एखादे काम शिकावे. त्याने शिक्षण तर काही घेतलेच नाही. त्याला स्वतःचे नाव देखील लिहायला येत नव्हते. काही नाही तर आपल्या शेताकडे तरी अमोलने लक्ष द्यावे असे त्याच्या आईला वाटायचे. पण अमोल घरची शेती देखील पाहत नव्हता. तो नाही कोणत्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचा आणि ना अभ्यासाकडे लक्ष द्यायचा. त्याचे कोणते असे ध्येय नव्हतेच. फक्त आईची सेवा करणे, आपल्या भावंडाची छोटी मोठी कामे करणे एवढेच त्याचे काम होते. असेच दिवस सरत होते. आता अर्जुन आणि राजचेही लग्न झाले. त्याच्या दोन्ही भावजया तर त्याला घरातला नोकर समजू लागल्या. त्या देखील त्याला अमोल हे कर, अमोल ते कर असे म्हणत होत्या. आणि हे सर्व पाहून त्याच्या आईला खूप वाईट वाटायचे. एकदा ईश्वरीताई रागाने सुनांना म्हणाली, तुम्ही दोघींनी माझ्या मुलाला नोकर समजले आहे का? तुमची कामे तुम्हाला करता येत नाहीत का? आजपासून त्याला अजिबात कामे सांगायची नाहीत.
सासूचे बोलणे ऐकून मग दोघे तोंड फुगून बसायच्या आणि मग आपापल्या नवऱ्याकडे तक्रार करायच्या. तेव्हा बायकांच्या ऐकून ईश्वरीताईची दोन्ही मुले आईकडे जाब विचारायला यायची. दोघेही बोलायचे, आई तू काय म्हणालीस माझ्या बायकोला? अगं हा अमोल रिकामटेकडा आहे, हे आता तरी मान्य कर. घरात बसून तो करतो तरी काय, 2 टाइम फुकटात तर जेवतो, नाहीतर मग त्याच्या मित्रांसोबत भटकत असतो. आणि काय झाले जर त्याने आमच्या बायकांची थोडीफार कामे केली तर? तू याची तरफदारी करून याला खूपच डोक्यावर चढवले आहेस. खरे तर अमोलच्या निष्काळजीपणामुळे ईश्वरीताईंना मोठ्या मुलांचे बोलणे ऐकावे लागायचे. हळूहळू वेळ आणखीन पुढे सरकत होता. लक्ष्मीचे देखील लग्न खूप चांगले श्रीमंत घरात झाले होते. ती तिच्या घरामध्ये अगदी सुखी आनंदी होती. काही दिवसांनी दोन्ही जावांचे एकमेकांशी काही पटेना, त्यामुळे दोन्ही भाव वेगवेगळे राहू लागले. दोन्ही मुले आईपासून वेगळी झाली, त्यामुळे आता अमोल आणि त्याची आई असे दोघेच घरात राहत होते. ईश्वरीताईंनी एके दिवशी दोन्ही मोठ्या सुनांना घरी बोलावले आणि म्हणाली, अमोल देखील तुमच्या लहान भावाप्रमाणे आहे, त्याच्यासाठी एखादे चांगले स्थळ बघा. तेव्हा दोन्ही सुनांनी तोंड वाकडे केले आणि त्या म्हणाल्या, सासूबाई हा तर अडाणी बिनकामाचा आहे आणि अशा अडाण्याने उन्हाळ मुलाला कोण आपली मुलगी देईल? माफ करा सासूबाई, पण माझ्या माहेरचे लोक तर मलाच 2 शब्द ऐकतील की आमच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले म्हणून. खरे तर ज्या तिराला नोकर समजून त्याच्याकडून कामे करून घेत होत्या त्याच्यासाठी स्थळ कशा शोधणार होत्या? ईश्वरीताईंनी तिच्या बाजूने प्रयत्न केले, परंतु कोणते चांगले स्थळ मिळाले नाही आणि अमोलला या गोष्टीची अजिबात पर्वा नव्हती. तो दिवसभर परिसरातील मुलांसोबत क्रिकेट खेळायचा आणि त्यांना गोष्टी सांगत राहायचा. लक्ष्मीचे लग्न झाल्यावर ईश्वरीताईंना खूपच एकटेपणा जाणवू लागला, त्यामुळे अमोल आता आईची सगळी कामे करायचा. इतकेच काय तर स्वयंपाक देखील बनवायचा. तो भाकरी देखील बनवत असे. ईश्वरीताईंना अर्जुन, राज आणि लक्ष्मीची आठवण यायची तेव्हा ती खूप रडायची. तेव्हा अमोल तिचे अश्रू पुसायचा आणि म्हणायचा, आई मी आहे ना तुझ्याजवळ, तू का रडतेस? ईश्वरीताई म्हणायच्या, हो बाळा तू आहेस, पण अमोल मला तुझी काळजी वाटते. अरे माझ्यानंतर तुझे कसे होईल? तुला कोण विचारेल? ना तू कोणत्या व्यवसायाकडे लक्ष देतोस आणि नाही तुझे लग्न कुठे जमत आहे. अमोल म्हणायचा, आई तू माझ्या अजिबात काळजी करत जाऊ नकोस आणि स्वतःबद्दल काही वाईट बोलत जाऊ नकोस. एके दिवशी अमोल आईचे पाय दाबत होता, तेव्हा आईला म्हणाला, आई विद्या मंदिर शाळेच्या मागच्या बाजूला जे सुधा काकूंचे घर आहे ना? आई म्हणाली, मग काय झालं तिला? तो म्हणाला, तिला काही झाले नाही ग. खरं तर मागच्या 4 वर्षापूर्वीच सुधा काकू तिच्या अनाथ भाचीला घरी घेऊन आली आहे. बिचारीचे आईवडील या जगात नाहीत. तो पुढे म्हणाला, आई त्या काकू त्या मुलीवर खूप अत्याचार करतात. जेव्हा कधी मी मुलांसोबत त्यांच्या घराजवळ असलेल्या मैदानात क्रिकेट खेळत असतो तेव्हा मला सुधा काकूंचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असतो. ती तिच्या भाचीला खूप मारत असते. कधी कधी त्या मुलीचा आवाजही ऐकायला येतो, मामी मामी मला मारू नका, मी सर्व कामे करीन. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटते. तो पुढे म्हणाला, एकदा तर तिने तिच्या भाचीला घराबाहेर काढले होते. हे सांगताना अमोलचे डोळे पाणावले होते. असाच होता अमोल, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये अश्रू गाळणारा. ईश्वरीताईंनी देखील अगदीच उत्सुकतेने विचारले, त्या मुलीला का काढले होते बाहेर? अमोल म्हणाला, सुधा काकूंचा 25 वर्षापूर्वीचा महागडा ग्लास त्या मुलीकडून फुटला होता. आई आधी तर सुधा काकूने स्वतःच्या भाचीला खूप मारले आणि मग धक्के मारून घराबाहेर काढले. तो पुढे म्हणाला, आम्ही तिथेच त्या मैदानात क्रिकेट खेळत होतो. जेव्हा त्या मुलीकडे अगदी बारकाईने पाहिले तेव्हा त्या मुलीच्या ओठातून रक्त येत होते. चेहऱ्यावर मारल्याचे निशाण होते. आई मला तर तिला पाहून खूप वाईट वाटले. काही वेळ थांबून तो म्हणाला, आई तुला माझे लग्न करायचे आहे ना? तू असं कर, माझ्यासाठी सुधा काकूंकडे तिच्या भाचीचा हात माग. चला दुसरे काही नाही, पण निदान माझ्यामुळे ती मुलगी अत्याचारापासून तरी वाचेल. ईश्वरीताईंनी देखील त्या सगळ्या प्रकरणाबद्दल विचार करू लागल्या. त्याचं बोलणं तर अगदीच बरोबर आहे. तसे तर अमोलला कोणीही मुलगी देण्यासाठी तयार नव्हते, परंतु जर एक अनाथ मुलगी अत्याचारापासून वाचत असेल तर काही हरकत नाही. ती मुलगी माझ्या अमोलची बायको बनून घरी आल्यावर माझ्या अमोलला सांभाळेल.
घर सांभाळेल हा विचार करून जेव्हा ती सुधा काकूंच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की त्या मुलीच्या हातावर खूप मोठी जखम होती. ईश्वरीताईंचे मन तर ती जखम बघूनच थरथरत होते. ती म्हणाली, सुधाताई, या मुलीच्या हाताला काय झाले आहे? हे ऐकून सुधा रागाने तिच्या भाचीकडे पाहू लागली. ती बिचारी तर खूपच वाईट घाबरली होती. म्हणाली, काही नाही ग, आंधळी असल्यासारखी न बघता कामं करते, त्यामुळे हात भाजला आहे तिचा. ईश्वरीताईंनी पाहिले तर त्या मुलीच्या चेहऱ्यावर देखील मारल्याचे काळे डाग होते. ईश्वरीताईंना खूप वाईट वाटत होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला. ती म्हणाली, मला तुझी ही भाची खूप आवडली आहे. जर तुझी काही हरकत नसेल तर मला हिला माझ्या घरची सून बनवण्याची इच्छा आहे. ईश्वरीताईचे बोलणे ऐकताच सुधाच्या कपाळावर आठ्या आल्या. ती म्हणाली, नाही नाही, तिचे लग्न तर मी माझ्या मोठ्या मुलाशी लावून देणार आहे. हे ऐकून ईश्वरीताईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता, कारण की तिचा मुलगा तर वेडा होता. त्याला तर खोलीमध्ये साखळदंडाने बांधून ठेवले होते. जेव्हा त्याची साखळी उघडली जायची तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला जीवनीशी मारण्याचा प्रयत्न करायचा. खरे तर डॉक्टरांनी सांगितले होते की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, परंतु सुधाने स्वतःच्या मुलाला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याऐवजी त्याला घरातच ठेवले होते. ईश्वरीताई म्हणाल्या, असे जर झाले तर मग तू त्या मुलीवर खूप मोठा अन्याय करशील. तुला माहिती आहे ना तुझ्या मुलाची अवस्था काय आहे? अगं, त्याला तर तुम्ही साखळीने बांधून ठेवले आहे. जर त्या बेड्या सोडल्या तर तो त्या मुलीला मारूनच टाकेल. सुधा म्हणाली, तू कोण आहेस गे या सगळ्यांच्या मध्ये बोलणारी? माझा मुलगा अगदी व्यवस्थित आहे, त्याला काहीही झालेलं नाही आणि ही भाची माझी आहे. मला त्यामुळे तिचे लग्न कोणाशी लावून द्यायचे कोणाशी नाही याचा विचार मी करेन. तू मध्ये मध्ये बोलणारे आहेस कोण? हे बघ ईश्वरीताई, या प्रकरणापासून तू जितके लांब राहशील तितकेच चांगले आहे. ईश्वरीताई हे सर्व ऐकून खूप अस्वस्थ झाल्या होत्या. जेव्हा त्या घराच्या बाहेर जाऊ लागल्या तेव्हा ती मुलगी समोर किचनमध्ये हुंदके देत रडत होती. कदाचित तिने हे ऐकले होते की तिची मामी तिच्यासोबत काय करणार आहे. ईश्वरीताई जेव्हा घरी आल्या तेव्हा अमोल अगदी अस्वस्थतेने अंगणात फेऱ्या मारत होता. तो म्हणाला, आई, सुधा काकू काय म्हणाली? ईश्वरीताई बाजूच्या खुर्चीवर बसल्या आणि म्हणाल्या, खूपच क्रूर बाई आहे ती सुधा. अरे, तिचा तो वेडा मुलगा शरद आहे ना, त्याच्यासोबत स्वतःच्या भाचीचे लग्न लावून देणार आहे. हे ऐकून अमोल खूप टेन्शनमध्ये आला होता. तो म्हणाला, आई, मग तर त्या मुलीवर खूप मोठा अन्याय होईल. ईश्वरीताई म्हणाल्या, हो, पण आपण काय करू शकतो? तो म्हणाला, अरे, का नाही करू शकत? गावातल्या मोठ्या मंडळीसोबत चर्चा करू, सर्वजण तिला समजावतील, तेव्हा काहीतरी होऊ शकेल. त्या बाईच्या मनात स्वतःच्या भाचीसाठी जरा तरी दया येईल. ईश्वरीताईंनी गावातल्या पाटलांसोबत चर्चा केली आणि इतर वयस्कर माणसांसोबत देखील यावर चर्चा केली. सर्वांनी सुधाला सांगितलं की तुझा मुलगा पूर्णपणे वेडा आहे आणि हे आम्हा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तुला आम्ही कधीच इतका मोठा अन्याय करू देणार नाही. हे सर्व ऐकून सुधा म्हणाली, मग मीही ह्या मुलीला माझ्या घरी ठेवणार नाही. ईश्वरीताई म्हणाल्या, ठीक आहे, नको ठेवून घेऊ, मी तुझ्या भाचीचे लग्न माझ्या मुलासोबत लावून देते. हे ऐकता सुधा रागाने तेथून निघून गेली. अगदी साधेपणाने ईश्वरीताईंनी अमोलचे लग्न दीपालीसोबत लावून दिले होते. दीपाली 12वी पर्यंत शिकली होती, परंतु आई वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या मामीने स्वतःच्या घरी नेऊन मोलकरीण बनवून ठेवले होते. ती तिच्याकडून घरातली सर्व कामे देखील करून घ्यायची, उपाशी ठेवायची आणि तिला मारहाण करायची. जेव्हा दीपालीचे अमोलसोबत लग्न झाले तेव्हा दीपाली खूप खुश झाली. अमोलही तिच्याबरोबर खूप चांगला वागत होता. ईश्वरीताई देखील तिला कधीच काही बोलत नव्हत्या. घरी आल्याबरोबर दीपालीने घराची जबाबदारी उचलली. आता ती घरातील सर्व कामे करत होती. तिने घर खूप छान सांभाळले होते, परंतु जेव्हा कधी तिच्या दोन्ही जाऊबाई घरी यायच्या तेव्हा तिला अमोल विरुद्ध भडकवायच्या, म्हणायच्या, हा तर अगदीच अडाणी, अशिक्षित आहे, याला तर कोणीच मुलगी देत नव्हते. तू कसे केलेस ग या बिनकाम्या माणसासोबत लग्न? दुसरी जाव म्हणाली, काय मोठ्या जावबाई हिला बोलत आहात? अहो, ही तर कुठे चांगल्या घरातून आली आहे, अनाथ आहे, निराधार आहे आणि अमोलला तर अशीच बायको मिळणार होती. सुरुवातीला तर दीपाली तिच्या जावबाईंचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यायची, परंतु जेव्हा पाहेल की त्या प्रत्येक वेळेला असेच बोलत आहेत की
आम्ही त्याला सांभाळत आहोत. हा बिनकामी आहे, रिकामटेकडा. तेव्हापासून तिने आपल्या जाऊबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. तिच्या दोन्ही जावा आपल्या नवऱ्याला कमी लेखतात, वाईट बोलतात हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिने विचार केला की घरच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून दुसरी लोक काम करतात आणि ते यांना जास्त नफा देखील देत नाहीत. मग ही शेती जर अमोलने केली तर किती छान होईल. हा विचार तिच्या मनात आला होता, पण ती अजून अमोलला याबद्दल बोलली नव्हती. ईश्वरीताईंनी मोठ्या मुलांना सांगितले होते की काही पैसे तुम्ही घर खर्चासाठी देत जा. तेव्हा राज आणि अर्जुन आईला घर खर्चासाठी मोजकेच पैसे देत होते. 4 पैसे दिले तर त्यांना असे दाखवत होते की जणू काही ते आईवर खूप उपकार करत आहेत. एके दिवशी दीपाली खूपच प्रेमाने आणि आपुलकीने अमोलला म्हणाली की तुमची एवढी मोठी शेती आहे, तुम्ही त्या शेतीकडे स्वतः लक्ष का देत नाही. त्यावर तो म्हणाला, तिथे काम करण्यासाठी माणसे ठेवली आहेत. दीपाली म्हणाली, तुम्ही शेतीत काम करण्यासाठी माणसे ठेवली आहेत हे मान्य आहे, त्याचा फायदा आपल्याला किती होतो याचाही विचार करायला हवा ना. कामगारांचे काय आहे. अहो जमीन तुमची आहे, तर तुम्ही लक्ष दिले तरच सगळे व्यवस्थित होईल. मला असे वाटते की तुम्ही स्वतःहून तिथे जाऊन जातीने लक्ष दिले पाहिजे. ती अमोलचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, मला सांगा, तुमचे भाऊ नेहमीच तुम्हाला कमी लेखतात, बिनकाम्या, ते कामटेकड्या म्हणतात. हे तुम्हाला बरोबर वाटते का. मला तर माझ्या नवऱ्याला कोणी असे अपमानास्पद बोललेले म्हणा अजिबात योग्य वाटत नाही. तुमची धाकटी बहीण येते, ती सुद्धा तुम्हाला काही काही ऐकवते आणि तुम्ही तरीही शांत बसता. तुम्हाला तुमचा अपमान होतो याबद्दल काहीच वाटत नाही का. आता अमोलला दीपालीचे बोलणे पटायला लागले. ती पुढे म्हणाली, जर तुम्ही कष्ट केले, स्वतः 4 पैसे कमावले तर आईंना मला खूप आनंद होईल. कोणालाही तुम्हाला ऐकण्याची संधी मिळणार नाही. आणि मला सांगा, आपण एका तुमच्या भावांचे उपकार घ्यायचे. देवाच्या कृपेने तुम्ही निरोगी आहात, मेहनत देखील करू शकता. तुम्ही क्रिकेट खेळता, त्यामध्ये देखील थोडेफार कष्ट करावेच लागतात ना. घाम गाळावा लागतो. तोच घाम जर तुम्ही तुमच्या शेतीसाठी गाळला, तोच वेळ जर तुम्ही तुमच्या शेतीला दिला, तर देव मेहनत करणाऱ्याला कधीच अपयशी करत नाही. तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल. दीपालीने सतत समजावल्यानंतर अमोल त्यांच्या शेतात जाऊ लागला. हळूहळू शेतातून मिळणाऱ्या नफ्यात होणारी हेराफेरी देखील त्याला समजू लागली. आता तो नियमितपणे शेतात जायचा, कष्ट करायचा, कामगाराकडून काम करून घ्यायचा, सर्व काही स्वतःच्या हाताने घेऊ लागला होता. त्याचे डोके देखील चालू लागले होते. जेव्हा त्याला काही समजायचे नाही तेव्हा तो दीपालीला विचारायचा आणि दीपाली त्याला समजायची की असं नाही तसे करा. त्याने तिथल्या कंत्राटदारांकडून सगळे कागदपत्र घेऊन आणि सगळे खाते घेऊन ते सर्व दीपालीकडे सुपुत्र केले होते. दीपालीने सर्व हिशोब स्वतःकडे ठेवले, त्यामुळे इतर ठेकेदाराला जास्त पैसे घेण्याची संधी मिळत नव्हती. हे सर्व पाहून ईश्वरीताई खूप खुश झाल्या. 12वी शिकलेल्या सुनेने मुलासोबत शेती देखील सांभाळली आहे. दीपाली सर्व हिशोब स्वतःकडे ठेवायची. जे काही शेतामध्ये धान्य पिकायचे ते सर्व धान्य विकण्यासाठी अमोल स्वतः शहरात जायचा. जे पैसे मिळायचे ते सगळे पैसे आणून दीपालीच्या हातात द्यायचा. आता त्याच्याकडे खूप सारे पैसे जमा झाले होते. त्या पैशातून त्याने त्याच्या जुन्या घराची डागडुजी केली. एकदा ईश्वरीताईंनी मोठ्या मुलांना घराची डागडुजी करायला सांगितले होते. तेव्हा ते दोघेही म्हणाले की आम्ही इथे राहत नाही, त्यामुळे या घरासाठी आम्ही उगाच पैसे खर्च करणार नाही. घर खूप जुने होते आणि जर त्याची डागडुजी केली नसती तर कधीही घराचे छप्पर कोसळले असते. त्यामुळे अमोलने घर चांगल्या प्रकारे दुरुस्त करून घेतले होते. त्याने नवीन फर्निचर देखील खरेदी केले होते. जेव्हा अर्जुन आणि राज आपापल्या बायकांसह घरी आले तेव्हा घराचा झालेला कायापालट पाहून चकित झाले. लक्ष्मी सुद्धा घराला पाहून हैराण झाली होती. लक्ष्मी जेव्हा कधी माहेर यायची तेव्हा तिला आलेले पाहून तिच्या धाकट्या बहिणीने कधीच तोंड वाकडे केले नव्हते. दीपाली आपल्या नणंदेचा खूप चांगला पाहुणचार करायची आणि लक्ष्मीला माहेरी आलेले पाहून तर अमोल खूपच खुश व्हायचा. तो तिच्या मुलांना चॉकलेट आणून द्यायचा, फळे आणून द्यायचा. स्वतःच्या हाताने सफरचंद कापून लक्ष्मीला खाऊ घालत होता. बोलायचा, लक्ष्मी तू किती बारीक झाली आहेस.
भाव इतका लाड करायचा, पण तरी देखील तिच्या मनामध्ये अमोलसाठी प्रेम नव्हते. जे प्रेम इतर भावांबद्दल होते. अमोल अडाणी होता, त्यामुळे लक्ष्मीचा नवरा त्याच्याशी जास्त बोलत नव्हता. जेव्हा लक्ष्मीचा नवरा कधी एखाद्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना घरी बोलवायचा, तेव्हा लक्ष्मीला सरळ सांगायचा की तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना आणि बहिणींना नक्की बोलव, पण तुझ्या धाकट्या अडाणी भावाला अजिबात बोलवू नकोस. माझे मित्र आणि नातेवाईक मला नावे ठेवतील की तुझा लहान मेहुणा तर शेतकरी आहे, अडाणी आहे. त्यामुळेच लक्ष्मीने देखील कधीच अमोल आणि त्याच्या बायकोला तिच्या घरी बोलवले नव्हते. परंतु जेव्हा कधी लक्ष्मीचा नवरा त्याच्या सासरी यायचा, तेव्हा सर्वात जास्त इज्जत त्याला अमोल देत होता. पण तरी देखील त्याच्या कपाळावरच्या आठ्या काही कमी होत नव्हत्या. 2 वर्ष निघून गेली. आता तर अमोलची जमीन जणू काय सोनं उगू लागली होती. तो त्याच्या दोन्ही भावांपेक्षा जास्त कमवू लागला. बहिणीचा नवरा देखील अमोलचा थाटमाट पाहून हैराण व्हायचा, कारण आता पूर्ण गाव अमोलचे कौतुक करत होते. इतकेच काय तर सरपंच आणि गावचे जमीनदार देखील अमोलला मान सन्मान देऊ लागले होते. एक मात्र अगदी बरोबर आहे की ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्यालाच मान देतात. अमोलकडे देखील पैसा त्यांच्या भावापेक्षा जास्त होता आणि प्रत्येकजण त्याला पुढे येऊन नमस्कार करत होता. हे पाहून अमोल त्याच्या बायकोला म्हणायचा की जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी कधीच या टप्प्यावर पोहोचलो नसतो. खरं तर तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहेस. मी तर अंगठा छाप अडाणी आहे. मला तर असे वाटले होते की तू कधीच मला किंमत देणार नाहीस. इतरांप्रमाणे मला अडाणी आणि अशिक्षित असे टोमणे मारशील, पण तू तर मला इतका आदर दिलास की मला समजतच नाही की मी खरेच या आदरासाठी पात्र आहे का. दीपालीने अमोलच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रू तिच्या पदराने पुसले आणि मग त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, मी तर तुमची ती कदर करू शकले नाही, तुमची ती सेवा करू शकले नाही ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. तुम्हीच मला माझ्या मामीच्या अत्याचारापासून वाचवले आहे, मला प्रेम दिले, मला तुमच्या घरची लक्ष्मी बनवले. तुम्ही माझ्यासोबत नेहमीच प्रेमाने बोलतात. अमोल जर अशिक्षित तुमच्यासारखे असतील तर माझे असे म्हणणे आहे की जगातल्या सगळ्या मुलींचे लग्न तुमच्यासारख्या अशिक्षित मुलासोबतच होऊ देत. ज्याला बायकोला आदर देणे माहिती आहे, ज्याला बायकोला मान सन्मान देणे माहिती आहे, ज्याला आईची सेवा करणे माहिती आहे, ज्याच्या मनात आपल्या भावंडाबद्दल आतोनात प्रेम आहे. अमोल, तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात. माझ्या मनामध्ये तुमची किती किंमत आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही तर माझ्यावर हात उचलले तर सोडाच, पण माझ्यासोबत कधीच मोठ्या आवाजात देखील बोलला नाहीत. अमोल, खरंच मला तुमची बायको असल्याचा खूप गर्व आहे. हे ऐकताच अमोलने दीपालीला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दोन्ही नवरा बायकोतील प्रेम अगदीच आखण्यासारखे होते. नक्कीच अमोल अशिक्षित होता, पण कित्येक सुशिक्षित लोकांपेक्षा चांगला होता. अमोलच्या भावांनी जेव्हा अमोलची श्रीमंती पाहिली तेव्हा ते म्हणाले, ही शेती आमची आहे, संपत्ती आमच्या बापाची आहे आणि हा सन्मान हा कमवत आहे. दोन्ही भाव लगेच घरी पोहोचले आणि त्यांनी लक्ष्मीला देखील बोलवून घेतले. ती देखील तिथे आली आणि म्हणाली, मलाही माझ्या वडिलांच्या संपत्तीतील हिस्सा पाहिजे. ईश्वरीताईंनी यावेळी गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, कसला हिस्सा? जमिनी जेव्हा कंत्राटदाराच्या हातून उद्ध्वस्त होत होत्या तेव्हा तर तुम्ही लोकांनी लक्ष दिले नाही, आणि तसेही तुम्हाला चांगली नोकरी आहे. तुम्ही सर्वजण चांगले कमवत आहात. अमोल तर अशिक्षित आहे. त्याचा संसार तर या शेतीमुळे चालला आहे. कित्येक वर्ष तो आर्थिक अडचणीत होता. जर अमोलने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्या मेलेल्या जमिनींना पुन्हा जिवंत केले आहे तर मग त्याचा खरा हकदार तोच आहे. परंतु आईच्या बोलण्याला कोणीच महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, अमोल, तू सांग, तू ही संपत्ती आमच्या नावावर करणार आहेस की आम्ही कोर्टात जाऊ? हे ऐकून अमोल म्हणाला, दादा, मी तर अशिक्षित आहे. तुम्हाला जे हिस्से करायचे आहे ते करा. माझी कोणत्याही गोष्टीसाठी काहीच हरकत नाही. ईश्वरीताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अमोलकडे अगदी प्रेमाने पाहत होत्या. अमोल ही आईकडे पाहून म्हणाला, आई, तू का रडत आहेस? टेन्शन घेण्यासारखे काय आहे?
अगं हे माझे सख्खे भाऊ आहेत, ते माझ्यावर अन्याय कसा करतील? जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना घेऊ देत. वडिलांच्या संपत्तीमध्ये एकूण 10 एकर जमीन होती. दोन्ही भावांनी 5-5 एकर स्वतःच्या नावावर घेतले आणि म्हणाले, अमोल हे घर तू ठेव. अमोल म्हणाला, दादा पण लक्ष्मीचा हिस्सा कुठे आहे? तिला काही नाही मिळणार का? त्यावर ते दोन्ही भाऊ म्हणाले, हिचा कसला हिस्सा? अरे हिला काय कमी आहे? ही मोठ्या अधिकाऱ्याची बायको आहे, खात्यापित्या घरातली आहे. दोन्ही भावांचे वागणे पाहून लक्ष्मी गप्प बसली होती, कारण 3 महिन्यापूर्वीच तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात होता आणि नोकरी नसल्यामुळे घरामध्ये तंगी आली होती. तिला तर हेच वाटले होते की दोन्ही भावांनी तिला बोलावले आहे, त्यामुळे कदाचित तिला तिचा हिस्सा देतील. मग तोच पैसा नवऱ्याला देऊन एखादा व्यवसाय चालू करता येईल. घरातील परिस्थिती थोडीफार चांगली होईल. पण आतापर्यंत लक्ष्मीने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीबद्दल कोणालाच काही सांगितले नव्हते. तिला असे वाटायचे की पूर्वी नवऱ्याचा जो आदर माहेरी होता आजही कायम राहावा. परंतु दोन्ही मोठ्या भावांचे बोलणे ऐकून अमोल म्हणाला, दादा मी तुम्हा दोघांसारखा शिकलेला तर नाही, पण मी एका कीर्तनकाराला कीर्तनात सांगताना ऐकले आहे की बहिणीच्या हिस्स्याचं कधीच खाऊ नका. संपत्तीत तिचा देखील हिस्सा असतो. जिथे भावांचे 2 हिस्से आहेत तिथे बहिणीचा 1 हिस्सा आहे. त्यामुळे मी माझ्या बहिणीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. अमोलने लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, लक्ष्मी बेटा हे घर तू ठेव. हे ऐकून लक्ष्मी अमोलला मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली, दादा मला माफ कर. मी तर आजपर्यंत तुला कधी आदराने हाक मारली नाही, कधीच तुला किंमत दिली नाही. तो म्हणाला, अगं वेडी, तुझे माझ्यावरच जास्त प्रेम होते ना, त्यामुळे तू माझ्यासोबत अगदीच बिनधास्तपणे बोलत होतीस. 10 गोष्टी मला ऐकवायचीस, कारण तुलाही ठाऊक होते की मी तुला काहीच बोलणार नाही. मला तुझं प्रेम समजत होते. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही. खरंच अमोल विचित्रच माणूस होता, सगळ्या जगापेक्षा वेगळा. अर्जुन आणि राज हसत म्हणाले, मग अमोल आता तू काय करणार आहेस? तुझ्याजवळ तर काहीच नाही ना, ना घर ना जमीन. मग तू तुझे कसे काय भागवणार? कसा संसार करशील? बायकोला काय खाऊ घालशील? तो म्हणाला, दादा कोण म्हणाले माझ्याकडे काही नाही? अरे माझ्याकडे ती संपत्ती आहे जिच्यासमोर शेती, घर, जमीन हे सर्व काही शून्य आहे. असे बोलून तो ईश्वरीताईकडे गेला आणि त्याने आईला खाली वाकून नमस्कार केला. तो म्हणाला, माझ्याकडे माझी आई आहे, माझ्या आईशिवाय मला काहीही नको. हे ऐकून ते तिघे आश्चर्यचकित झाले. ईश्वरीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पुढे म्हणाला, जर माझ्या डोक्यावर माझ्या आईचा हात आणि मला माझ्या बायकोची साथ असेल तर मी पुन्हा एकदा शून्यातून नक्कीच होईन. जर आईच्या पायाखाली स्वर्ग आहे तर मग माझा संसार अडचणीत कसा येईल? आपल्या नवऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकून दीपाली म्हणाले, खरंच तुमच्यासारखा पती मिळाला हे मी माझे भाग्य समजते. आपण दोघे म्हणून कष्ट करू. मी वचन देते की मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन. त्या दोघांचे बोलणे ऐकून तिघेही बहीण भाव आईच्या पायाजवळ आले आणि रडू लागले. तिघेही म्हणाले, आई अमोलच्या बोलण्याने आज आपले डोळे उघडले आहेत. आमचे शिक्षण, आमचे यश यामुळे आमच्या डोळ्यावर पैशांची पट्टी बांधली होती. तिघेही आईला माफी मागू लागले. त्यानंतर मग 4ही भावंडामध्ये नियमाप्रमाणे संपत्तीची समान वाटणी केली गेली. काही जमीन अमोलच्या हिश्श्याला देखील आली. आता त्या मोठ्या घरामध्ये आता 3 मुले, सुना, नातवंडे एकत्र राहू लागले. ईश्वरीताईंच्या घराचे पुन्हा एकदा गोकुळ झाले होते. मित्रांनो, फक्त सुशिक्षित माणसांना सर्व काही समजते, सर्व काही माहिती असते असे नाही. जर एखादा माणूस खूप शिकला पण त्याला जर समोरच्या माणसासोबत कसे वागावे, काय बोलावे हे समजत नसेल तर त्यासारखा सुशिक्षित अडाणी दुसरा कोणीही नाही. कारण त्या माणसांना स्वतःच्या शिक्षणाचा गर्व असतो. कधीकधी माणूस अशिक्षित असूनही समजदार आणि स्वतःसोबत इतरांचाही विचार करणारा असेल तर त्याच्यासमोर शिकलेली माणसे सुद्धा शून्य असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या कथेतील अमोल. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.